पासून पुन्हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बैठक होणार आहे। सलग 3 दिवस या बैठका चालणार आहेत आणि वादाच्या जागांवर या बैठकींमधून पुन्हा चर्चा होणार असल्याचं कळतंय। यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे भुसावळमधील हतनूर धरण 100% भरलेलं आहे। त्यामुळे 110 गावं, शहर आणि औद्योगिक प्रकल्पांना वर्षभरासाठी दिलासा मिळाला आहे। एकनाथ खडसेंनी यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेजची पाहणी केलेली आहे। 1999 मध्ये प्रकल्पाला मंजुरी दिली होती। प्रकल्प पूर्ण झाल्याचं पाहून समाधान वाटल्याचं एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे पावसाची शक्यता मावळलेली आहे। मात्र 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान आवर्तनाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आतापर्यंत महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत पावसाच्या उघडीपाची शक्यता वर्तवलेली आहे। बुधवार ते शुक्रवारपर्यंतच्या 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे। राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। त्यामुळे बुधवारपासून ते शनिवारपर्यंत राज्यभरात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। नवरात्रोत्सवात पावसाने हजेरी लावली आहे। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने गरबाप्रेमींच्या उत्साहावर विरजण पडलं। राज्यात टोमॅटो, कोबी आणि शिमला मिरचीच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे। परराज्यातून येणारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत काही प्रमाणात घटल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे। सर्व मार्केट यार्डात फुल बाजारात घटस्थापनेनंतर फुलांची आवक घटली आहे। मात्र नवरात्रोत्सवामुळे मागणी टिकून आहे। मात्र दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांची आवक वाढलेली आहे। नवरात्रोत्सवात फळांची मागणी वाढली आहे। कलिंगड, पपई, डाळिंबाच्या भावात वाढ झाली असून सीताफळ, अननस आणि चिकूचे भाव मात्र स्थिर आहेत। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा पालेभाज्यांना चांगलाच फटका बसलाय। मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर चढेच आहेत। त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। भुसावळ तालुक्यात यंदा सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाला। परिणामी जमिनीत अधिक काळ ओलावा टिकून राहणार असल्याने रब्बीचं क्षेत्र किमान 1,500 हेक्टरनं वाढू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील 15,000 शेतकऱ्यांना 37 कोटींची नुकसान भरपाई 3 महिन्यानंतर मंजूर झालेली आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या 10,000 हेक्टरचं नुकसान झालं होतं।